नमस्कार मित्रांनो, राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। इथे बघा, हा मी लग्नासाठी ब्लाउज शिवलेला आहे आणि ह्याला मी असे रेडीमेड पॅच लावले आहेत आणि अशी स्टोनची लेस पण लावली आहे। तर पाहू शकता, खूप छान असा ब्लाउज झालेला आहे। आणि इथे बघा, हे बाहीला मी असे मणी पण लावले आहेत। हे पहा, हे मणी कसे लावायचे ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। इथे बघा, मी दोन्ही बाजूला 1 ते 1.5 इंच अंतर सोडून मणी लावायला घ्यायचे। बघा, असे मार्केट मध्ये मणी भेटतात। हे असे हे मणी आहेत, हे आपल्याला लावायचे आहेत। हे पहा, इथे बघा, खालच्या बाजूला मी 1 ते 1.25 इंच अंतर सोडून अशी खूण केली आहे, कारण खालच्या बाजूला जर मणी घासले गेले तर ब्लाउज खराब होईल, म्हणून मी ते अंतर सोडलं आहे। आणि सुई मध्ये मी 4 पदरी धागा ओवून घेतलेला आहे। इथे पहा, आणि आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, इथे बघा, अशी सुई ही करून घ्यायची आणि हे जी मणी आहेत हे आपल्याला 3 मणी घालायचे। इथे पहा, ही मणी जी आहेत आपल्याला 3 मणी घालायचे आहेत। तुम्हाला जर जास्त लांब हवा असेल तर तुम्ही इथे 4 किंवा 5 ही मणी असे इथे ओवून घेऊ शकता। त्यानंतर हे असं घालायचंय, ह्याला पण ओवायला आहे बघा। ते पहा, हे असं ओवून झाल्याच्या नंतर आपल्याला सुई परत ह्या मण्यामधून इकडे घ्यायची आहे। बघा, मी परत इथे कापडामधून अशी ओवून घेतलेला आहे। इथे पहा, या पद्धतीने इथून परत आपल्याला खालच्या बाजूला घ्यायची सुई आणि थोडंसं अंतर सोडून पुढे घ्यायची। परत इथे आपल्याला 3 मणी ओवून घ्यायचे। हे असे 3 मणी ओवून झाल्याच्या नंतर परत हे एकदा असं ओवून घ्यायचंय आणि जसं आपण पहिल्यांदा केलं तसंच करायचंय। परत मण्यामधून सुई ओवून घ्यायची। तर बघा, सुई अशी ओवून घेतल्याच्या नंतर असं खालनं वरती सुई काढायची। इथे पहा, या पद्धतीने परत एकदा असं पुढे घ्यायचंय। याच पद्धतीने आपल्याला सर्व मणी लावून घ्यायचे आहेत। परत एकदा मी तुम्हाला दाखवते की मणी कशी ओवायचे ते। इथे पहा, मी 3 मणी ओवून घेतले आहेत। नंतर हा मणी ओवायचा आहे आणि परत त्याच मण्यातून सुई माघारी घ्यायची आणि परत सुई पुढे घ्यायची आहे, थोडंसं अंतर सोडून। परत दुसरे मणी ओवायला घ्यायचे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मणी ओवून घ्यायचे। सध्या आरी वर्कच्या ब्लाउज मध्ये बाहीला हेच मणी वापरतात, तर ह्या मण्याची सध्या खूप फॅशन चाललेली आहे। नक्की तुमच्या ब्लाउजला पण लावून बघा। हे मणी लावल्याच्या नंतर बाहीला वेगळा असा लुक येतो आणि बाही खूप छान दिसते। मी माझ्या भाचीच्या लग्नासाठी मी स्वतःसाठी हा ब्लाउज शिवलेला आहे। सध्या लग्न सराई आहे, तर लग्न सराईमध्ये असे ब्लाउज शिवतात। तुम्ही पण या पद्धतीने नक्की ब्लाउज शिवा। खरं तर मला ब्लाउजला आरी वर्क करायचं होतं, पण ते आरी वर्क सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाही, म्हणून मी घरीच हे ब्लाउजला पॅच लावून तयार केला आहे। तर हे पहा, आपले मणी लावून झालेले आहेत। आपला ब्लाउज तयार झाला आहे। कशी वाटले ब्लाउजचे पॅच आणि मणी लावण्याची पद्धत हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि ब्लाउजची डिझाइन पण कशी झाली आहे हे पण नक्की मला कमेंट करून सांगा। पण लावलेली आहे, कशी वाटली मणी लावायची पद्धत। तुम्ही या पद्धतीने तुमच्या ब्लाउजला मणी लावून बघा, खूप छान दिसते।
आणि नक्की कमेंट करून सांगा की मणी लावल्याच्या नंतर कसा ब्लाउज दिसतोय आणि तुम्हाला आवडला का नाही हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.